नमस्कार मित्रांनो, नरेंद्र मोदी स्टेडियमच्या बाहेरून बोलतो आहे. रात्रीचे 1:30 वाजले, पण एक महिन्याचा जो थकवा होता तो भारताच्या विश्वचषक विजयाने दूर झाला आहे. भारत सलग दुसऱ्यांदा जिंकला आहे आणि ते याची देही याची डोळा बघायला मिळालं. याच्यासारखं अजून काय भाग्य पाहिजे. तर भारतीय संघ कसा जिंकला, का जिंकला हे विश्लेषण नक्की करायची गरज आहे. पण आजचा दिवस आहे तो आनंद व्यक्त करायचा, कारण हे असं फार कमी वेळा घडतं आहे, नाही पहिल्यांदा घडतं आहे की एक संघ सलग दुसऱ्यांदा जिंकतो आहे T20 वर्ल्ड कप, आणि तो सुद्धा मायदेशात जिंकतो आहे. तर इथे जे 1,20,000 प्रेक्षक होते त्यांच्या मी डोळ्यातले भाव बघितले. मी मुद्दाम ती विनिंग मुवमेंटच्या वेळेला प्रेक्षकात जाऊन बसलो होतो, प्रेस बॉक्स सोडून, आणि कृतकृत्य म्हणतात ना ते काय ते मी अनुभवलं. 2024ला मी बार्बाडोसला पण ही मुवमेंट अनुभवली होती, आणि आज स्वतःच्या घरी स्वतःच्या देशात हे अनुभवायला जास्ती मजा येते. त्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन्स टीम इंडिया. एकच फक्त सांगतो, मी पूर्ण खोलात विश्लेषण उद्या करीन, पण एकच सांगतो, मी आत्ता प्रेस कॉन्फरन्स जी अटेंड करून बाहेर पडलो गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादवची, या टीमचा जो एक DNA आहे ना तो म्हणजे फिअरलेस क्रिकेट खेळणं. म्हणजे तुम्ही 96वर असताना जर का आपली सेंचुरी करायला 4 बॉल घेतलेत तर तुम्ही टीमसाठी खेळत नाही आहात. 96वर असताना तुम्ही सिक्सर मारून जर का सेंचुरी केली तर तुम्ही टीमसाठी घेता, त्याच्यात तुम्ही आऊट झालात तरी चालेल. ही जी फिलॉसॉफी आहे ना, त्यामुळे आपण जे 250 रन्स करतो आहे ना किंवा त्या आसपास, त्याची ही फिलॉसॉफी आहे. आणि मला वाटतं हाच एक मूलमंत्र होता भारतीय संघाचा सामने जिंकण्याचा. कारण इंग्लंडविरुद्ध पण आपण 254 केल्या, 253 आणि आज 255. तर हा जो मूलमंत्र आहे ना तो तुम्हाला सामना जिंकून द्यायला मदत करतो. तर बरंच काही शिकण्यासारखं असतं क्रिकेटमध्ये, आपल्या पर्सनल आयुष्यातसुद्धा. क्रिकेट आणि क्रिकेटपटूंकडनं जसा सॅक्रिफाईस ते करतात, जशी मेहनत करतात, ते खूप शिकण्यासारखं असतं. पण आजचा दिवस कसलंही विश्लेषण करण्याचं नाही, आपण विश्लेषण उद्या करूया. आज मी निरोप घेतो आहे तुमचा, कारण एक महिन्याची दगदग सगळ्या भारतभर फिरून पण सार्थकी लागली असं म्हणेन मी. तर बघत राहा क्रिकेट कुझिन कारवा. आपण भेटत राहू. धन्यवाद.